काल मोदक, आज मोदक. मजा आहे बाबा. यासाठीच म्हणत होते राघवा, लग्न कर लग्न कर. बघ मिळतंय की नाही. म्हणजे मी काय तिला राबवण्यासाठी नाही आणलं रे घरी, पण ती आल्यामुळे घडी नीट बसली की नाही, बसली की नाही मला सांग. आता बाळा ऐक ना, आता दोघांनी एकदा मनावर घ्या आणि काय म्हणा आई, ही आनंदी ना अगदी रमासारखे मोदक करते. कमाल झालेत मोदक. वा. चिंगीचं आवरलं का? कमाल. दोघे पाहिजे की काय करतात माती काय माहिती. काय बोलली तू? दोघे माझ्या की मातीत मातीत काजू करतात. माती? काय करतात काय माहिती. संपले काय ग? काय देते थांब. चिंगी सावकाश हा, शाळेचा ड्रेस खराब होईल नाही तर. आनंदी, तू ही माती कुठून आणलीस? ही आपण काल बाप्पाचं विसर्जन केलं ना, तिथली आहे ही माती. म्हणजे याच्या आतमध्ये बाप्पा आहे? हो, तुला हवा होता की नाही आपल्या घरी कायमचा बाप्पा, हो. म्हणून आणली ही माती. किती छान आहे ना, लुसलुशीत. काय काय म्हणाली? लुसलुशीत म्हणजे? म्हणजे मऊ मऊ. अच्छा, सॉफ्ट. हा काय? लुसलुशीत. हा लुसलुशीत. हे बघ, आता ही माती टाकायची आणि छान छान झाडं लावायची, अगदी प्रेमाने लावायची आणि त्यांना रोज पाणी घालायचं. हे बघ. पण आनंदी, हे सगळे कुठली झाड आहेत? ही आहे तुळस. तुला आठवतं आपल्या गावच्या घरी तुळस आहे मोठी. मला तर नाही आठवत, कारण की मी पहिल्याच दिवशी पडलेले ना. घे बाय माझे हो ग. बरं ठीक आहे, आता लक्षात ठेव. हे बघ, ही आहे तुळस. ही औषधी वनस्पती असते. हा, टाक ह्याच्यात माती. हे आहे जास्वंदाचं झाड. तुला माहितीये, जास्वंदाच्या फुलामुळे तुझे खूप केस वाढतील. कसं काय? म्हणजे जास्वंदाचं फूल येतं ना, ते बाप्पाला व्हायचं. ते सुकेल, सुकल्यानंतर त्याचं तेल बनवायचं आणि ते तुझ्या केसांना लावायचं. तुझे केस छान मोठी होती. पायापर्यंत? पायापर्यंत. अरे देवा, म्हणजे बाबा माझे ओढून ओढून केस लहान करेल. हा बस झालं आता. हा, शाळेत नाही जायचं? किती उशीर झालाय? व्हॅन सुटणार आहे आज परत. अरे देवा, आनंदी, परत व्हॅन सुटणार. नाही सुटणार. आपली सगळी तयारी झाली. चल मी तुझे स्वच्छ हात धुवून देते. इथे आण. झालं. अगं पण आता हात. एक काम कर, ओढणीला पुस. पाण्याचं काय चाललंय ना काय माहिती. काय झालं? काय दुष्काळ विष्काळ पडलाय की काय? अहो दुष्काळ पडायचीच वेळ आलीये. घरात थेंबर पाणी नाही हो, नळाला सुद्धा पाणी नाहीये. मी जे सगळं भरून ठेवलं होतं ना ते सुद्धा सगळं पाणी संपलंय. प्यायला सुद्धा पाणी नाही हो घरात. अरे काय चाललंय हे सगळं? या वॉचमनचं काय चाललंय ना काही कळत नाहीये बघा. त्याला विसर्जनाची गाणी लावायला सुचत, पण पाणी सोडायला सुचत का? या सोसायटीत ना कुणाला शिस्तच नाहीये. उगाच आपण या सोसायटीमध्ये राहायला आलो. अहो आपण आपल्या रमासाठी इथे राहायला आलो ना. जिच्या हट्टापायी राहायला आलो तीच आपल्याला सोडून गेली, आपल्याला एकटं पाडून. अहो असो, शेजाऱ्यांकडे पाणी आलं का ते बघतो, त्यांच्याकडून घेऊन येतो, मग बघू पुढे काय करायचं ते. चालेल. हो पाटकर, काय झालं? तुमच्याकडे पाणी येत आहे ना?
हो धोधो पाणी येतंय. हो आमच्याकडे एक थेंब पाणी नाहीये. लाईन एकच आहे. मग असं का? आता ते मला कसं माहिती? बरं थोडी मदत कराल का? आम्हाला 4 भांडी पाणी मिळेल का? 4 भांडी? हो 4 भांडी भरायला साधारण 15 मिनिटं लागतील. आणि तुम्ही माझ्या आधीच 2 मिनिटं घेतले. 15 2 17 मिनिटं. आणि मला कामावर जायला 20 मिनिटं उशीर झालाय. हो बायकोनी घरातलं सगळं आटपून कामावर गेली सुद्धा. एक काम करता का? ते भिलवडकर आहेत ना त्यांच्याकडे जा. ते दोघं घरीच असतात. त्यांचं ते काय वर्क फ्रॉम होम आहे ना ते अजूनही सुरूच आहे. त्यांच्याकडे जा प्लीज. हे बघा तुमच्या बोलायच्या नादात 1 मिनिट अजून उशीर झाला. आता उशीर होत नाही का तुम्हाला? उशीरच होतोय. रिक्षा भेटत नाही, ट्रेन नाही मिळत. काय उशीर होतोय म्हणे. अरे पाणी मागतोय, वर्गणी नाही. काय माणसे आहेत हो ही? अगं मुद्दाम करतायत हे. आता भिलवडकरांना विचारतो, बघूया ते तरी देत आहेत का. तुमच्याकडे पाणी येतंय ना? हा पाटकर काय विचारताय? अहो आपल्या सोसायटीतलं पाणी कधी जातं का? हो आमच्याकडे एक थेंब पाणी नाहीये. थोडं पाणी मिळेल का मला? पाटकर तुम्ही 1 तासाभराने येता का? सकाळीच गावावरनं पाहुणे आले आणि पाहुण्यांसमोर असं पाणी घेऊन येणं बरं वाटत नाही. मग देतो. हा मुद्दाम करतात ते सगळं. पण असं का करतील ते? काल विसर्जनाला त्यांची नाचगाणी बंद केली ना त्याचं उट्ट भरून काढते ते. अरे पाण्याला नाही म्हणतायत. आपल्या दोघांना मुद्दामून त्रास देतात ही लोक. आपली रमा असती ना तर हिंमत झाली असती का त्यांची असं वागायची? रमा नाहीये म्हणून आरेरावी करून दाखवतायत. आता बघतोच एकेकाला. अहो तुम्ही काय करताय आता? हा तू इथंच थांब. अहो मी बघतो काय करायचं ते. अहो ऐका. चिंगी 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 थांब. काय झालं? बाबा आता काय विसरलो आपण? नाही अहो आम्ही काय विसरलो का? नाही तुम्ही काहीच नाही विसरलात. आज मीच विसरलीये. डबे भरून ठेवले होते तुमचे. चिंगे हा तुझा डबा. अहो हा तुमचा डबा. माझ्यासाठी काय यात? मोदक. कशाला? नाही तिच्या मित्रमैत्रिणींसाठी आणि तुमच्या ऑफिस मधल्या लोकांसाठी. थँक्यू आनंदी. मी आता सगळ्यांना सांगणार की मला पण मोदक येतात. नक्की सांगा. बाबा माझी व्हॅन आली. तू जा गाडीने, मी जाते व्हॅनने. टाटा टाटा बटाटा. येतो मी. मुरारी, ए मुरारी, वॉचमन, ए वॉचमन, कुठे गेला हा? हा आता तोंड लपवून बसलाय का आतमध्ये? हा भीती वाटते? मग कशाला करता हा प्रकार? मला माहितीये काय प्रकार सुरू आहे ते. अरे तुम्ही सगळे मिळून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करताय ना. अरे जीव घेण्याची मुभा असती ना तर तुम्ही सगळ्यांनी मिळून जीव घेतला असता म्हाताऱ्याचा. पण तुम्हाला काय वाटलं हा अन्याय मी सहन करेन? अरे हाट, म्हातारा झालो असतो ना तरी हिम्मत आहे माझ्यात. काय करायचं ते करा. पोटची पोरगी गेली म्हणून पोरका झालो असतो ना तरी वाऱ्यावर पडलो नाही अजून मी. अरे हा पाटकर काय ना सगळ्यांना दाखवून देईन मी. अरे करून करून काय करणार आहात? पाणी बंद करणार म्हाताऱ्याचं. अरे करा करा, मी बाहेरून घेऊन येईन. तुमच्याकडे हात पसरणार नाही. बाबा काय झालं? मी काही मदत करू का? काय हाक मारलीस तुम्हाला आता? बाबा मला बाबा हाक मारणारी तू कोण? काय नाते आहे तुझं आणि माझं? तुला काय नाचगाणी करायची आहेत, उघड्या घालायच्या आहेत, ते खुशाल घाल. सगळे तुझ्या बाजूने आलेत ना. अख्खी सोसायटी आमच्या विरोधात गेली आहे ना. ठीक आहे, बघतोच एकेकाला. एवढ्या घाईघाईत कुठे गेली?
जाऊ दे ना, काम उरकायचे असतील तिला बरोबर. तू आपलं एपिसोड बघू दे मला जरा. बडबडू नको मध्ये. नीट पकड ना तो जवळ. नीटच पकडलाय जवळ. हे घे. एक तर आणि ते एपिसोड पुढे पुढे ढकलायचं नाही तर सांगून ठेवते तुला वर्षा. मला मधलं काही कळत नाही ग. एक तर गणपतीमुळे मला एपिसोड बघता नाही. हसू नको. अगं मुद्द्याचं कळतंय ना, मग झालं. मुद्द्याचं कळतंय ना. काय ग? काय? ते रमाताईंच्या आईबाबांच्या घरी पाणी नाही आलंय. अख्ख्या सोसायटीत आलं, नेमकं त्यांच्याच घरी नाही आलं. बिचारे कुठे जातील पाण्यासाठी, म्हणून जरा आपल्या घरातलं पाणी देऊन येते. हा जा, मदत कर, काही हरकत नाही. पण बयो या बाटल्या नेतेस ना त्या सगळ्या परत आण. साधारण 2000. 2000च्या बाटल्या घ्या. गप्पा बस ग. साधारण 2014 साली आपण त्यांच्याकडे एक प्लेट दिली होती बाळा. ती अजून परत आलेली नाहीये. म्हणजे त्यांच्याकडे हा मी बोलतेय ना महत्वाचं. मुद्द्याचं झालंय ना, बोलू. नाही झालं अजून. तर त्यांच्याकडे गेलेली माणसं आणि त्यांच्याकडे गेलेली भांडी परत येत नाही. म्हणून मी तुला सांगते बाळा, तुला करायची ना मदत सोन्या तर कर, काहीच हरकत नाही. पण मग अशी भांडी जाऊ दे त्यांच्याकडे की जी परत नाही आली तरी काही हरकत नाही आपल्याला. कळलं का तुला मी काय म्हणते ते? अगं म्हणजे जे देशील ते परत आण. हा जा दे. हेच काय मोठा आवाज करते. हा दे इकडे माझ्याकडे. हे सगळं तू एकटी घेऊन जाणार आहेस? जा वर्षा तिच्या सोबत जा. मी? अहो आई, राहू द्या. सवय मला. गावाकडे आत्ता आत्ता नळ आलेत, नाहीतर अख्ख्या घराचं पाणी विहिरीवरून एकटीनेच भरलंय मी. अगं पण वर्षा जा. वर्षा करेल मदत तुला. मोबाईल माझ्याकडे असतो. जा. आई अहो राहू द्या, खरंच. अगं बाई, आमच्या वर्षाला ना मदत करायची आवड आहे. अगं ती लोकांना मदत करते. तू तर सख्खी भावजय आहेस ग. हा जा वर्षा, जा जा सोनू. नको नको, जा जा एवढं जा पिलू, जा जा उठ. येते येते. जा जा राजा जा. हे उचलायचंय? काय मोडला काटा? अयो, हे खूप जोड आहे. हे मला नाही जमणार आई. आई काही हरकत नाहीये, काळजी करू नका. जाईन मी, खरंच. बरं जा. हा, जा. सावकाश जा. दे ग मी हातात दे. हा. हा. हळू हळू हळू. हो हो. अगं पाणी आणलं होतं तुमच्यासाठी. पाण्याला नाही नका म्हणू. ही पण या सगळ्याची काय गरज होती? नाही, मला कल्पना आहे रमाताईने एवढं नाही करू शकत मी, पण माझ्याने जेवढं होईल तेवढं नक्की करेन. तुम्ही दोघंच असता घरी. ह्या वयात तुम्हाला काही दगदग नको. अगं दगदग करायची नाही म्हटलं तरी कोणी सुखाने राहू देतंय का? हा आता आज आमच्या घरात पाणी नाही आलं, काय वेगळं कारण असणार आहे? नाही, आम्हाला सगळं कळतं. एक वेळ मी शांत बसेन, पण हे नाही शांत बसणार. आणि त्यांचा राग लगेच शांत नाही व्हायचा. आता सुद्धा राग डोक्यात घालून पाण्याच्या बाटल्या आणायला गेलेत ते. सगळ्याची भीती वाटते ग, काही उलट सुलट झालं म्हणजे. काही होणार नाही त्यांना, काळजी नका करू. एक काम करा, त्यांना फोन करा आणि सांगा मी पाणी आणून देते तुम्हाला.
हंड्यातलं आणि कळशीतलं पाणी पिण्याचे, बादलीतलं पाणी वापरण्याचे. भांडी रिकामी करून द्या, मी अजून पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. ठीक आहे. हळू. हे घे. मी आणते हा पाणी, काळजी करू नका. अगं थांब, तू काय 5 मजले आता चढ उतर करणार आहेस का? तू एक काम कर, आपला तो वॉचमन आहे ना खाली, त्याच्या इथे नळ आहे, तिथून एखादी बादली घेऊन ये. बरं, आणते. पहिल्या मळावर तर जायचंय, चिनाने जाऊया आपण. बाबा, परत हा शब्द तोंडातून बाहेर काढलास ना तर याद राख. द्या, मी ठेवते सगळ्या बाटल्या. अहो मी काय म्हणते, आता तुम्ही पाणी आणलंय ना ते राहू दे. अहो आपल्याला सगळी कामं त्याच पाण्यातून करायची आहेत. धुण्या भांड्यासाठी वापरूया ते पाणी आपण. हा, मी अजून आणते हा पाणी. हे आनंदी, वहिनी, घरी पाणी येत नाहीये? नाही नाही, आमच्या घरी येतंय पाणी. रमाताईंचे आई बाबा आहे ना, त्यांच्या घरी नाही आलंय पाणी. घरात दोघंच असतात. ह्या वयात त्यांच्याने झेपणार नाही, म्हणून मी नेतीये पाणी. तू त्यांना पाणी नेऊन देतेस? हो. आणि तू आणून दिलेलं पाणी ते घेतायत? खरं सांगू, मला पण भीती वाटत होती की मी पाणी घेऊन जाईल आणि ते घेणार नाही, पण त्यांनी घेतलं. रमाताईंचे आई बाबा म्हणजे माझ्या आई बाबांसारखेच ना. अहो बाबा, खबरदार, नको ते नातं जोडू नकोस. पाणी वाया घालवायची सवय नाही आम्हाला, म्हणून तू आणलेलं पाणी झाडांना घालतोय. तुझ्या हातचं कुठलंही पाणी नकोय आम्हाला. पण असं काय करताय तुम्ही? तुम्ही फक्त प्यायचं पाणी आणलेत, अजून आपली बरीच कामं व्हायची आहेत. अहो आपल्या आंघोळी व्हायच्या तो अजून. आंघोळ करू नकोस एक दिवस, काही बिघडत नाहीये. वाटल्यास आपण हॉटेलमध्ये जाऊ, पण या मुलीच्या हातचं काही नकोय मला. आनंदी, नाही
तुझी तळमळ मी समजू शकते. रमाचे आई बाबा ते तुझे आई बाबा असं तुला वाटतंय, पण मुलीसारखं असणं आणि मुलगी असणं यात फरक आहे ना. असं सहजासहजी कुणाच्या तरी पोटच्या मुलीची जागा घेणं खूप अवघड असतं.